हालेलुया. प्रेज द लॉर्ड। सर्वशक्तिमान परमेश्वरच्या नावाला धन्यवाद, और सर्वशक्तिमान परमेश्वर के नाम को धन्यवाद, जो बिना मूल्य आम्हावर प्रेम करतो. और जो बिना किसी कीमत के हमसे प्रेम करता है, त्याचा शब्द जो सामर्थ्य आहे, और उसका वचन जो सामर्थ्य है, त्याचा शब्द ऐकण्यासाठी उसके वचन सुनने के लिए त्याने पुन्हा आम्हा सर्वांना एकवट केलेला आहे. उसने फिर एक बार हम सबको इकट्ठा किया है, कारण त्याचा शब्दच आमचं जीवन बदलतो. क्योंकि उसका वचन ही है जो हमारे जीवन को बदलता त्याच्या है। शब्दामुळे आम्ही समजते की आमचं जीवन कुठे चाललेलं आहे. और उसके वचनों के कारण हम इस बात को समझते कि हमारा जीवन कौन सी दिशा में चल रहा है। म्हणून जो परमेश्वर नेहमी आपल्या वचनाचं प्रकाशन देत राहतो, और इसलिए परमेश्वर जो हमेशा अपने वचन का प्रकाश हम पर प्रकाशित करता है, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. उस पर हम विश्वास रखें। त्यांनी आमची निवड केलेली आहे. उसने हमें चुना है। या आपण वचनातून पाहूया. हम वचन से देखें योहान लिखित सुवर्तमान यूहन्ना की इंजिल त्याचा 15वा अध्याय उसकी 15वीं अध्याय आणि 16 वचन आम्ही पाहणार आहोत. और की 16वीं आयत हम देखेंगे। तुम्ही मला निवडलं नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले, अशासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकून राहावे, यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने बापापाशी मागता ते त्याने तुम्हाला द्यावे. तुमने मुझे नहीं चुना, परंतु मैंने तुम्हें चुना है और तुम्हें नियुक्त किया कि तुम जाकर फल लाओ और तुम्हारा फल बना रहे, कि तुम मेरे नाम से जो कुछ पिता से मांगो वह तुम्हें देगा। या ठिकाणी आपल्याला वचनातून पाहत आहोत और यहाँ पर हम वचन से देखते हैं की येशूनं आपल्या शिष्यांसमोर ही गोष्ट सांगितलेली आहे. कि यीशु ने अपने चेलों के सामने ये बात कही। आणि जेव्हा येशू जेव्हा बोलतो तो एक उद्देशानंच बोलतो. और जब यीशु कुछ कहता है तो एक उद्देश्य से कहता है, कारण त्याचे शब्दच फार विश्वासाचे आहेत. क्योंकि उसके जो वचन है, उसके जो शब्द है, वो विश्वास के शब्द हैं। त्या शब्दांमध्ये एक हेतू आहे. और उसके लफ्ज में एक उद्देश्य है। या ठिकाणी येशूने असं म्हटलं, मी तुम्हाला निवडलंय, तुम्ही मला निवडलं नाही. और यहाँ पर यीशु ऐसे कहता है कि मैंने तुम्हें चुना है, तुमने मुझे नहीं चुना। परमेश्वराची इच्छा आहे, परमेश्वर की इच्छा है जे त्याच्यावर विश्वास ठेवतात कि जो कोई इस पर विश्वास रखते हैं, त्यांची निवड आमचा परमेश्वर करतोय. उनका चुनाव हमारा परमेश्वर करता है। कारण त्याची निवड योग्य आहे, क्योंकि उसका चुनाव सही चुनाव है, कारण तो स्वर्गातून आलेला परमेश्वर आहे. क्योंकि वो स्वर्ग से उतरा हुआ हमारा प्रभु है। हालेलुया. हालेलुया। म्हणून तो सारी महिमा घेण्यास योग्य आहे. और सारी महिमा लेने के योग्य वो है। हालेलुया. हालेलुया। आमची निवड कोणत्याही मनुष्याने केलेली नाहीये, और हमारा चुनाव किसी मनुष्य से नहीं हुआ है। तर प्रभु येशू जो उद्देश्य घेऊन आला त्याने आमची निवड केलेली आहे. तो प्रभु यीशु जो हमारे लिए उद्देश्य लेकर आया, उसने हमें चुना है। जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो कोई उस पर विश्वास रखता है, त्याची निवड परमेश्वर करतो. उसका चुनाव प्रभु करता है। जरी मनुष्य प्रभुकडे येतो, और अगर मनुष्य परमेश्वर के पास आता है, त्याच्या शरीरात आजार, दुखणी, अनेक पीडा असतील, और उसके साथ अनेक बीमारी और पीड़ा लेकर आता है। हालेलुया. पण हालेलुया। येशू ही गोष्ट म्हणतोय की ते परमेश्वराच्या गौरवासाठी आहे. लेकिन यीशु ऐसे कहता है कि ये सारी बातें परमेश्वर के गौरव के लिए है। पण देवाच्या लोकांनो, बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडकेच आहेत. और इसलिए प्रभु के लोगों बुलाए गए तो बहुत है, लेकिन चुने हुए बहुत कम है। आजार दुखणी बरी होण्यासाठी अनेक लोक प्रभुकडे येतात, और बीमारी और तकलीफें ठीक होने के लिए बहुत सारे लोग प्रभु के पास आते हैं। पण जो प्रभु जेव्हा निवड करतो, लेकिन जब प्रभु चुनता है, ते लोक कधीही प्रभूला सोडून जात नाही. वो लोग प्रभु को कभी छोड़कर नहीं जाते। पण जे थोड्यासाठी येतात ते निघून जातात. लेकिन जो थोड़े के लिए आते हैं वो निकल जाते हैं। हालेलुया. हालेलुया। म्हणून बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडकेच और आहेत. इसलिए वचन है कि बुलाए हुए बहुत है, लेकिन चुने हुए कम है। हालेलुया. हालेलुया। म्हणून निवडल्यांमध्ये तुमची नेमणूक झालेली आहे. और इसलिए चुने हुए में हमारी गिनती हुई है। हालेलुया. हालेलुया। ही गोष्ट आनंदाची गोष्ट आहे. और ये बहुत ही आनंद की बात है। किती आनंद आहे हा, कितना आनंद है ये की प्रभु येशूने आम्हाला निवडलंय. कि प्रभु यीशु ने हमें चुना है। एक हेतू तुमच्याकडे परमेश्वर देतो, एक उद्देश्य प्रभु हमारे लिए देता है। त्या उद्देशाकडे आम्ही जरूर लक्ष केंद्रित करावं. और उस उद्देश्य की तरफ हम अपना ध्यान लगाएं। हालेलुया. हालेलुया। मग देवाच्या लोकांनो, आपल्याला पाहायला मिळेल तो प्रभु के लोग हम यहाँ पर देखते की हैं प्रभूने जी निवड केले, कि प्रभु ने जो चुनाव किया है,
ती निवड कोणीही मनुष्य काढू शकत नाही. वो चुनाव कोई मनुष्य रद्द नहीं कर सकता. हालेलुया. हालेलुया. जर परमेश्वर आशीर्वाद देतोय अगर परमेश्वर आशीषित करता है तर तुमचा आशीर्वाद कोणी रोखू शकत नाही. तो हमारा आशीष कोई रोक नहीं सकता. प्रभू जर सर्वकालीन जीवन देतोय और अगर परमेश्वर अनंत काल का जीवन देता है तर ते कोणाने थांबवेल? तो कौन रोक सकता है? असा कोणाचा हात आहे जो तुमचे आशीर्वाद थांबवेल? और ऐसा कौन सा हाथ है जो हमारे आशीष को रोक सकता है? तुमचं आरोग्य थांबवेल, हमारी चंगाई को रोक सकता तुमचा है, आशीर्वाद थांबवेल, हमारे आशीष को रोक सकता है, तुमच्या जीवनाला बरकत देईल और हमारी भरपूरी को रोक सकता है. आणि तुम्हाला ज्ञान आणि बुद्धी पुरवेल. वो हमें ज्ञान और बुद्धि देगा. जे तुम्हाला सेवा दिले ती जो सेवा हमें दिया वो करने के लिए, ते कोणाने थांबवेल? इन बातों को कौन रोक सकता है? आमच्या प्रभू येशू पेक्षा कोण सर्वशक्तिशाली आहे? और हमारे प्रभु से बढ़कर कौन है? कोणीच नाही. कोई भी नहीं है. वचन स्पष्ट आहे. और वचन यहाँ पर कहता है, बघूया वचनात पाहूया आपण. वचन से देखें हम प्रेषित त्यांची कृत्य त्याचा 4 अध्याय आणि 12 वचन. और प्रेरितों के काम उसका 4 अध्याय और 12वीं आयत. आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतंही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलं नाही. किसी दूसरे के द्वारा उद्धार नहीं, क्योंकि स्वर्ग के नीचे और मनुष्य में और कोई दूसरा नाम नहीं दिया गया जिसके द्वारा हम उद्धार पा सके. हालेलुया. हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. प्रभु की स्तुति हो. आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाहीये. और उद्धार किसी और नाम में नहीं है. आणि परमेश्वरचं वचन सत्य आहे. और परमेश्वर का वचन सत्य है. तारण होईल असं दुसरंही कोणतंही नाव नाहीये. उद्धार हो सके ऐसा कोई दूसरा नाम नहीं दिया गया है. हालेलुया. हालेलुया. आकाशाखाली पृथ्वीवर और आसमान के नीचे और इस धरती पर एकच नाव सदा सर्वकाल आहे. एक ही नाम जो हमेशा रहेगा, तो प्रभु येशू ख्रिस्त. वो है प्रभु यीशु मसीह का नाम. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर जेव्हा निवडतो, और परमेश्वर जब चुनता है, परमेश्वर जेव्हा बरं करतो, परमेश्वर जब चंगा करता ते है तो पूर्ण करतो. तो पूर्ण रीति से करता है. अर्ध्यात सोडत नाही. अधूरा काम प्रभु नहीं करता. हालेलुया. हालेलुया. आमचा विश्वास आमच्या जीवनासाठी फार मोठ्या गोष्टी घेऊन येतो. और इसलिए हमारा विश्वास जो हमारे जीवन में बड़ी बातों को लेकर आता है. हालेलुया. हालेलुया. म्हणून या आकाशाखाली पृथ्वीवर एकच नाव आमच्यासाठी आहे, प्रभु येशू ख्रिस्त. और इसलिए आसमान के नीचे और जमीन के ऊपर एक ही नाम दिया गया है, वो है प्रभु यीशु मसीह. यातली कुठलीही गोष्ट मनुष्याला तारायला असमर्थ आहे. और इनमें से और कोई बात मनुष्य का उद्धार नहीं कर सकती. केवळ येशू ख्रिस्ताचं नाव तेच मनुष्याचं तारण करू शकतं. सिर्फ यीशु मसीह का नाम यही मनुष्य का उद्धार कर सकता है. हालेलुया. हालेलुया. ज्यांनी तुमची निवड केली जिसने हमें चुना है तो सर्वज्ञ आहे. वो सर्वसमर्थ है. हालेलुया. हालेलुया. आणि विश्वासणाऱ्यांना और विश्वासियों को सर्व देण्यासाठी सब कुछ देने के लिए तो सर्वशक्तिमान आहे. वो सर्वशक्तिमान है. म्हणून पौल असं म्हणतोय, इसलिए पौलुस ऐसा कहता है तुमची गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने भागवली कि जाईल. तुम्हारी जरूरत प्रभु यीशु मसीह में गौरव से पूरी की जाएगी. हालेलुया. असा वचन आम्हाला तो देतो. ऐसा वचन वो हमें देता है. निवडल्यांची काळजी त्याला आहे. और चुने हुओं की चिंता उसे है. प्रेज गॉड. हालेलुया. 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 मग देवाच्या लोकांना आपल्याला पाहायला मिळतंय, इसलिए प्रभु के लोग हम देखते हैं, आज जरी लोक अनेक प्रभूवर विश्वास ठेवतात, आज अगर लोग बहुत सारे लोग प्रभु पर विश्वास करते हैं, कारण येशू ख्रिस्त काल आज सर्वकाल सारखाच आहे. और यीशु मसीह कल आज और युगानुयुग एक सा है, त्याच्यासाठी रोजचा दिवस नवाच आहे. और उसके लिए रोज नया दिन होता है. हालेलुया. हालेलुया. गावामध्ये, शहरामध्ये, नगरामध्ये, और गांव में, शहर में, नगरों में कुठे ना कुठेतरी कोणीतरी एक आत्मा प्रभूच्या राज्यात प्रवेश करतोच. कहीं ना कहीं एक आत्मा तो परमेश्वर के राज्य में प्रवेश करता ही है. हालेलुया. हालेलुया. कारण त्याचं वचन नेहमी पूर्ण होत राहतं. क्योंकि उसका वचन हमेशा पूरा होता है. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, ज्यांनी तुमची निवड केली त्याच्यावर विश्वास ठेवा. इसलिए प्रभु के लोगों जिसने हमें चुना है उस पर हम विश्वास रखें. आणि वचन सांगतं की त्याने आम्हाला नेमलेलं आहे. और वचन ऐसा कहता है कि उसने हमें नियुक्त किया है. म्हणून ज्याने नेमलंय त्याच्यावर आम्ही अवलंबून राहिलं पाहिजे. और इसलिए जिसने नियुक्त किया है उस पर हमें निर्भर होना चाहिए. प्रत्येक जण प्रभूवर अवलंबून राहिला पाहिजे. हर एक व्यक्ति को प्रभु पर निर्भर होना चाहिए. कारण प्रभू
आपले गौरव कोणाला देणार नाही. क्योंकि हमारा प्रभु अपनी महिमा किसी और को नहीं देता. ज्यांना त्याने निवडले त्याच्याकडून गौरव करून तो घेणारच. तो जिसको उसने चुना है उनके द्वारा ही अपना गौरव करता है. हालेलुया. हालेलुया. म्हणून तुम्ही जे वचनावर विश्वास ठेवता, इसलिए हम जो वचन पर विश्वास रखते हैं, प्रत्येक परिस्थितीत तुम्ही विश्वासाने चालता हर एक परिस्थिति में हम विश्वास से चलते हैं आणि प्रत्येक परिस्थितीत चांगलं अनुकरण करण्याचं तुम्ही योजता. और हर स्थिति में अच्छा व्यवहार करने का हम सोचते हैं. हालेलुया. हालेलुया. पण तुम्ही आत्मिक चालणार आहात तर योग्य आहे. लेकिन अगर हम आत्मिक चल रहे हैं तो योग्य है. जर आम्ही दैहिकरित्या चालू तर आम्ही कुठेतरी अडथळे जाऊ. लेकिन अगर हम दैहिक रीति से चले तो हम ठोकर खाएंगे. ज्यांनी निवडलं तो आत्मिक सामर्थ्य देण्याही समर्थ आहे. क्योंकि जिसने चुना वो आत्मिक सामर्थ्य देने के लिए समर्थ है. आत्मिकरित्या चालण्यासाठी तो नेहमी मदतगार आहे. और आत्मिक रीति से चलने के लिए हमेशा हमारी मदद करता है. हालेलुया. हालेलुया. आम्ही नेहमी आत्मिक गोष्टीकडे लक्ष लावावं. हमने हमेशा आत्मिक बातों की ओर अपना ध्यान लगाना चाहिए. आम्ही नेहमी जे दिसतं त्याकडे पाहत राहतो, हम अक्सर जो हमारे नजरों को दिखता है उस पर हम देखते रहते हैं. पण आम्ही हे विचार करत नाही माझी निवड परमेश्वरापासून आहे. लेकिन हम इस बात का ध्यान नहीं देते कि हमारा चुनाव परमेश्वर की ओर से हुआ है. उदाहरणासाठी पाहिलं, तो उदाहरण रूप हम देखें, एक पोलीसवाला अगर एक पुलिस वाला, जरी त्याच्या जर अंगावर खाकी वर्दी नसली अगर उसके बदन पर उसकी वर्दी ना हो, तरी त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या हावभावात मी एक सैनिक आहे हे त्याला समजतं. फिर भी उसके चेहरे से और उसके चाल चलन से पता चलता है कि ये एक सैनिक है. हालेलुया. हालेलुया. आम्ही तर प्रभूचे निवडलेले आहोत. तो हम तो प्रभु के चुने हुए लोग आम्ही हैं एक आत्मिक योद्धा आहोत. और हम एक आत्मिक योद्धा है. आम्ही विश्वासानं चालत असता या गोष्टींची आठवण आम्हाला पाहिजे. और जब हम विश्वास से चलते तो इन बातों का हम ध्यान दें. पण सारी मनस्थिती जेव्हा बिघडते लेकिन जब सब स्थिति बदलती है त्यावेळेला आमची आत्मिक हत्यारे का आहेत, आमचं आत्मिक जीवन का आहे याकडे दुर्लक्ष होतं. तो उस समय हमारे आत्मिक हथियार क्या है इस तरफ हमारा ध्यान नहीं जाता. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो प्रभू देखील विश्वासाचं बोलायला आम्हाला शिकवतो. और इसलिए प्रभु के लोगों, प्रभु भी हमें विश्वास की बातें कहने को सिखाता है. असं का तो करत आहे? ऐसा क्यों वो करता है? कारण तो स्वतः विश्वासू आहे, क्योंकि वो खुद विश्वासु है. त्याचा पवित्र आत्मा विश्वासू आहे उसका पवित्र आत्मा विश्वासु है आणि त्याचं वचन विश्वासू और आहे. उसका वचन विश्वासु है. आमचं सहाय्य करण्याचं त्याने वचन दिलेलं आहे. हमारी सहायता करने का वचन उसने दिया है. तर त्याचं वचन आमच्या जेव्हा अंगामासात राहतं जब उसका वचन हमारे शरीर में रहता है त्यावेळी आमच्या जीवनामध्ये नवी आशा येते. उस समय हमारे जीवन में नई आशा उत्पन्न होती है. हालेलुया. हालेलुया. जरी आम्ही बोलण्याने चुकतो हम बोलने में अगर गलती भी क्यों ना करें, तरी थोड्या क्षणानं आम्हाला त्याची वाईट वाटतं लेकिन कुछ ही क्षणों में हमें उसका एहसास होता है आणि देवाजला आम्ही सॉरी बोलतो. और हम प्रभु के पास क्षमा मांगते हैं. याचा अर्थ तुम्ही प्रभूपासून दूर नाहीये. इसका मतलब ये नहीं कि हम प्रभु से दूर है. हालेलुया. हालेलुया. प्रभू नेहमी जवळ राहतो. प्रभु निरंतर हमारे संग रहता है, हमारे करीब होता है. आमचा परमेश्वर दूरचा परमेश्वर नाही, हमारा परमेश्वर दूर का परमेश्वर नहीं है, तो जवळचा परमेश्वर तो आहे. पास का परमेश्वर है. ज्या वेळेला मी विश्वासाने चालतो, जब हम विश्वास से चलते हैं, वचनाप्रमाणे करतो, वचन के अनुसार करते हैं, परमेश्वर आम्हाला प्रतिफल देतो. परमेश्वर में प्रतिफल देता है. प्रतिफल देणं तो सोडत नाही. प्रतिफल देना वो छोड़ता नहीं है. त्याच दिवसाची मजुरी त्याच वेळेला तो देतो. उस दिन की मजदूरी उसी समय वो देता है. प्रभू उसनं ठेवत नाही. और प्रभु किसी का कर्जा नहीं रखता. त्याच वेळेला तीच मजुरी तो परत करतो. उसी समय वो उसकी मजदूरी को देता है. म्हणून तो विश्वासू आहे. और इसलिए वो विश्वासु है त्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो. और उस पर हम विश्वास कर सकते हैं. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराला आमच्याकडून विश्वासाच्या गोष्टी हव्या और आहेत. परमेश्वर को हमसे विश्वास की बातों की अपेक्षा करता है. या आपण वचनाकडे पाहू. अब हम वचन की तरफ देखें. रोमकरास पत्र त्याचा 4 अध्याय 17 वचन. और रोमी की पत्री उसका 4 अध्याय और 17वीं आयत. त्याचप्रमाणे लिहिले आहे की मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप करून ठेवले आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेल्यांना जिवंत करतो आणि नसलेल्या गोष्टी असल्यासारखा बोलवतो, त्यासमोर त्या तशा आहेत. जैसे लिखा है, मैंने तुझे बहुत सी जातियों का पिता ठहराया है. उस परमेश्वर के सामने जिस पर उसने विश्वास किया और जो मरे हुओं को जिलाता है और जो बातें हैं ही नहीं उनका नाम ऐसे लेता है कि मानो वे हैं. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी अब्राहमाविषयी आम्ही पाहतोय. और यहाँ पर हम अब्राहम के विषय में देखते हैं. हालेलुया.
ज्यावेळेला अब्राहमाला हे वचन मिळालं, जब अब्राहम को ये वचन मिला ज्या गोष्टी नाहीत असं परमेश्वर बोलतोय और जो बातें नहीं है ऐसा परमेश्वर कहता है, त्या गोष्टी बोलायला अब्राहमने सुरुवात केली. उन बातों को पुकारने को अब्राहम ने शुरू किया. अब्राहमाला जरूर त्याने परमेश्वराने सांगितलं तुझ्या मुलाला वेदीवर अर्पण कर, अब्राहम को परमेश्वर ने कहा कि अपने बेटे को वेदी पर अर्पण कर, पण जो बोलतो लेकिन परमेश्वर आहे. जो कह रहा था वो परमेश्वर है. त्याने इसहाकाचं अर्पण वेदीवर करू दिलं नाही. उसने इसहाक का बलिदान वेदी पर करने नहीं दिया. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर जाणत होता परमेश्वर जानता था आमच्या विश्वासाची परीक्षा होईल, हमारे विश्वास की परीक्षा होगी अनेक तऱ्हाचे शब्द आमच्या मुखातून निघतील, और अनेक प्रकार की बातें हमारे मुंह से निकलेगी. पण परमेश्वर शेवटी जो शिकवतो, लेकिन परमेश्वर जो हमें सिखाता है, ज्याने निवड केलंय, जिसने चुनाव किया है, तो आपल्या वचनाच्या द्वारे वो अपने वचन के द्वारा आमचे अविश्वासाचे शब्द काढून हमारे अविश्वास की बातों को निकालकर विश्वासाचे शब्द बोलायला आम्हाला लावतोच. विश्वास की बातें कहने के लिए हमें लगाता है. हालेलुया. हालेलुया. कारण तुम्ही बोलवल्यामधले आहात. क्योंकि हम बुलाए गए लोग हैं ज्याने निवड केले तो आम्हाला शिकवतो. और जिसने हमारा चुनाव किया है वो हमें सिखाता है. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, ज्याला अनेक लोक बाईक चालवतात, जब बहुत सारे लोग जब लोग बाइक चलाते हैं फोर व्हीलर चालवतात, या कार चलाते हैं, त्यावेळेला ते ट्रॅफिक मधून कुठून ना कुठून बाईक काढतात तो ट्रैफिक में कहीं ना कहीं से वो लोग अपनी गाड़ी को निकालते हैं. आणि मोठ्या हवेला फोर व्हीलर वाले देखील तसंच करतात. और हाईवे पर भी जो कार चलाते वो ऐसे ही करते हैं. हे परमेश्वरचं शिकवणं आहे. ये परमेश्वर के सिखाने का तरीका है. हे जीवन आम्ही जगत आहोत, ये जीवन जो हम जी रहे हैं, याच्यात अनेक अडथळे येतील, यहाँ पर अनेक प्रकार की रुकावटें आएगी, अनेक बंधने येतील, अनेक बंधने आएंगे. यांना सोडून आर पार करून आम्हाला प्रभूकडे जायचं तो आहे. हमें इनमें से रास्ता निकालकर प्रभु के पास जाना है. हालेलुया. हालेलुया. प्रभू ते हे विश्वासू जीवन आहे, प्रभु कहता है विश्वासु जीवन है तर याला चांगलं त्याच्या तऱ्हेने जगावं ही त्याची इच्छा आहे. और ये जीवन उसके मर्जी के अनुसार हम जिए ऐसी उसकी इच्छा है. आम्ही मनुष्य आहोत, हम मनुष्य हैं. परमेश्वर जाणतो, अरे परमेश्वर जानता पण है परमेश्वर हा पवित्र आत्माही त्याने आम्हाला दिलेला और आहे. इसलिए परमेश्वर ने पवित्र आत्मा हमें दिया है. विश्वासणाऱ्या चालवावं म्हणून पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शक आहे. और विश्वासियों को चलाने के लिए पवित्र आत्मा हमारा गुआ है. हालेलुया. हालेलुया. हे जीवनामध्ये अडथळे आहेत, जीवन में रुकावटें हैं, पण प्रभूची कृपाही तेवढीच आहे. लेकिन परमेश्वर का अनुग्रह भी उतना ही है. परमेश्वर सहाय्यही तेवढा आहे. परमेश्वर की सहायता भी उतनी ही दूतांची है देखरेख आम्हावर आहे. और स्वर्गदूतों का ध्यान हमारी तरफ है. हालेलुया. हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. प्रभू जेव्हा उपस्थिती देतो, जब परमेश्वर अपनी उपस्थिति देता है तो एक हेतू साठी देतो. तो एक उद्देश्य के लिए देता है. हालेलुया. हालेलुया. तुमच्या जीवनात जरी ह्या गोष्टी असतील, हमारे जीवन में यदि ये बातें होगी काळजी करू नका, तो उसकी फिक्र मत करो. विश्वास मात्र धरा, विश्वास में टिके रहो, म्हणजे देवाचे गौरव तुम्ही पाहाल. तो परमेश्वर के गौरव को हम देखेंगे. हालेलुया. हालेलुया. जर खरं प्रेम तुम्ही देवावर करत आहात, और अगर सच्चा प्रेम हम परमेश्वर से करते हैं मागण्यासाठी प्रार्थना तुम्ही करत नसतील, और यदि हम सिर्फ मांगते अपनी अपनी अभिलाषाओं के अनुसार प्रार्थना नहीं करते, हालेलुया, तर त्याच्या वचनानुसार जर तुम्ही प्रार्थना करत आहात, तो उसके वचन के अनुसार हम प्रार्थना करते हैं, तर तुम्ही पूर्ण फल प्राप्ती करून घ्याल. तो हमारे प्रार्थनाओं का पूरा फल हमें प्रभु से मिलेगा. हालेलुया. हालेलुया. मग देवाच्या लोकांना इथे या ठिकाणी अब्राहमाविषयी पाहतोय, तो प्रभु के लोग हम यहाँ पर अब्राहम के विषय में देखते हैं तर इथे लिहिलेलं आहे, और यहाँ पर लिखा गया है, आणि नसलेल्या गोष्टी असल्यासारखा बोलवतो. और जो बातें है ही नहीं उन्हें ऐसे बुलाता कि मानो वे है. उदाहरणासाठी आम्ही बघूया. उदाहरण रूप में हम देखें, चला, माझ्याकडे फोर व्हीलर नाहीये, और चलो हमारे पास कार नहीं है, पण आम्ही असं बोलवतोय लेकिन हम ऐसे कहते हैं की आता ती फोर व्हीलर माझ्याकडे आहे. कि ऐसे बातें करते हैं जैसे कि 4 व्हीलर मेरे पास है. हालेलुया. हालेलुया. हे उदाहरणासाठी. ये उदाहरण के लिए हम कहते हैं तुमच्याजवळ काय नाही त्याला आहे असं बोलवा. तुम्हारे पास जो नहीं है उसे है ऐसे पुकारो, ऐसे कहो. आता जे आहे त्याविषयी मी बोलतोय. अभी जो है उसके विषय में हम कहते हैं आम्हावर यहोवाचा आत्मा आहे. कि हम पर परमेश्वर यहोवा की आत्मा है. हालेलुया. आता आहे त्याविषयी मी बोलतोय, तो अभी जो है उसके विषय में हम बात कर रहे हैं, पण जे नाही त्याविषयी आम्ही बोलत आहोत. लेकिन जो नहीं है उसके विषय में भी हम बोलते ते हैं, आहे असं आम्ही विश्वासानं बोलतो. और वो है इस विश्वास से हम बोलते हैं. हालेलुया. हालेलुया. कित्येक लोक भाड्याच्या घरात राहतात, और कितने लोग ऐसे जो
किराए के घर में रहते हैं, पण आज तिथं आम्हाला बोलायचं आहे, लेकिन वहां पर हमें ऐसा कहना है, माझं स्वतःचं घर परमेश्वराने दिलेलं आहे, आता ते माझ्याकडे आहे. और परमेश्वर ने मुझे अपना खुद का घर दिया है और वो अब मेरे पास है. हालेलुया. हालेलुया. ज्या गोष्टी विश्वासाच्या गोष्टी आहेत, और ये विश्वास की बातें हैं, हे बोललो याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. और जो हम कहते हैं उस पर हमें विश्वास रखना चाहिए ही प्रभूची इच्छा आहे. कि ये परमेश्वर की इच्छा है. अब्राहमाला केवळ वचन मिळालं होतं अब्राहम को सिर्फ वचन मिला था आणि ते त्याला मिळालं विश्वासाच्या द्वारे. और वो विश्वास के द्वारा उसे मिला. हालेलुया. पण हालेलुया. अशी वेळ येईल की आपल्या मुलालाही वेदी द्यावं लागेल, हे त्याच्याकडे नसेल. और ऐसा समय भी आया उसके जीवन में कि अपने बेटे को वेदी पर उसे रखना पड़ा. हालेलुया. हालेलुया. तरी ज्याने निवड केले त्याच्यावर त्याचा भरोसा होता. लेकिन जिसने उसे चुना था उस पर उसका विश्वास था, खात्री होती परमेश्वर असं होऊ देणार और नाही. उसे यकीन था कि परमेश्वर ऐसा होने नहीं देगा. तुम्ही जे विश्वास करत आहात, और हम जो विश्वास करते हैं, तुमच्या हृदयात खात्री असू द्या. हमारे हृदय में ऐसा यकीन हो ज्याने निवडले तो सर्व बाबतीत तुमचं सहाय्य करणारच. कि जिसने हमें चुना है वो सारी बातों में हमारी सहायता निश्चित रीति से करेगा. हालेलुया. हालेलुया. ज्याने अब्राहमाचा विश्वास पारखला और जिसने अब्राहम के विश्वास को परखा आणि त्याच्या विश्वासाला तो पूर्ण जागला, और अपने विश्वास में वो पूरा ठहरा, तसंच आमची जरी परीक्षा होत असता, तो यदि हमारी परीक्षा हो रही है, आमच्या विश्वासालाही आम्ही जागूया. हमारे विश्वास में भी हम पूरे ऐसे बने. हालेलुया. हालेलुया. कारण तुम्ही एकटे नाहीत. क्योंकि हम अकेले नहीं हैं. त्याने म्हटलं मी इमॅन्युएल आहे. उसने कहा कि मैं इमैनुअल हूँ. तर परमेश्वर तुमच्या संगती राहतो. तो परमेश्वर हमारे संग रहता है. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूला सारी महिमा आणि आदर असो. प्रभु यीशु मसीह को सारी महिमा और आदर हो. तर या ठिकाणी आम्ही पाहतोय तो यहाँ पर हम देखते हैं आम्हाला विश्वासाच्या गोष्टी बोलल्या पाहिजे. कि हमें विश्वास की बातें कहनी चाहिए. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, यहाँ पर हम देखते हैं बोलण्याने किंवा करण्याने आम्ही जे काही करत आहोत, कि जो कुछ हम बोलते और करते उसमें हम जो कुछ करते हैं, कहते हैं, हालेलुया, ते आम्ही विश्वासाने बोलावं. वो बातें हमें विश्वास से करनी चाहिए. कारण आम्ही निवडलेले वंशज आहोत, क्योंकि हम चुना हुआ वंश है, राजे आणि याजक आहोत. हम राजा और याजक है. हालेलुया. हालेलुया. ही साधी गोष्ट नाही राजे आणि याजक होणं. और ये साधारण बात नहीं है कि एक राजा और एक याजक होना. निवड करणारा पवित्र स्थानात आहे जिसने चुनाव किया वो परम पवित्र स्थान में है, आणि तिथून आमचे सहाय्य आहे. और हमारी सहायता वहां से है. हालेलुया. हालेलुया. याजकाचे शब्द यहोवाच्या कानी पडतात. और याजक के शब्द प्रार्थना यहोवा के कानों में पड़ते हैं. हालेलुया. हालेलुया. मग तो परमेश्वर किती विशेष करून तुझ्या प्रार्थनेला उत्तर देईल. तो वो परमेश्वर कितने विशेष रीति से हमारे प्रार्थना का उत्तर देगा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर परमेश्वर आम्हाला अनेक अडचणीतून जाऊ देतो. तो परमेश्वर हमें अनेक मुसीबतों से जाने देता है. अशासाठी तो जाऊ देतोय इसलिए हमें जाने देता की है आम्ही सहन करावं. कि हम सहने को सीखें. तुम्ही पवित्र शास्त्र वाचलेलं आहे, और परमेश्वर के वचन को हमने पढ़ा है, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे और वो हमें पता है की येशू ख्रिस्ताला किती अडचणीतून जावं लागलं. कि यीशु मसीह को कितनी समस्याओं से मुसीबतों से जाना पड़ा. पण एवढ्या मोठ्या समस्या आमच्यावर येत नाहीत. और इतनी बड़ी समस्याएं हम पर नहीं आती. हालेलुया. हालेलुया. आम्ही अनेक तऱ्हेच्या छोट्या छोट्या गोष्टीतून पार जातोय. और हम अनेक प्रकार की छोटी छोटी बातों से गुजरते हैं. हालेलुया. त्यावेळेला आमची परीक्षा होत असेल, और जब हमारी परीक्षा होती है, प्रभूची इच्छा आहे तुम्ही त्या परीक्षा सहन करावं. और प्रभु की इच्छा है कि इस परीक्षा में हम सहन शक्ति का उपयोग करें. प्रभू येशूचं उदाहरण पाहिलं, प्रभु यीशु मसीह का उदाहरण यदि हम देखें, त्याने मानव जातीसाठी अनेक तऱ्हे सहन केलं. उसने मानव जाति के लिए अनेक तरीके से सहा. कशासाठी? आमचा उद्धार व्हावा, इसलिए कि हमारा उद्धार हो, आमचं तारण व्हावं, हमारा उद्धार हो, आम्ही आशीर्वादित व्हावे. हम आशीषित हो. हालेलुया. हालेलुया. त्यासाठी सहन त्याने केलं. इसलिए उसने सब कुछ सहा. म्हणून जेव्हा परीक्षा होते, और इसलिए जब परीक्षा होती त्या है, परीक्षेत तुम्ही प्रभूवर भरोसा ठेवा, उस परीक्षा में हम प्रभु पर विश्वास रखें, प्रार्थना करा, प्रार्थना करें, वचन ऐका, वचन को सुने, वचनला वाचा, और वचन को पढ़े, त्याच्यावर विश्वास ठेवा. और उस पर विश्वास रखें. तुम्हाला सहन करण्याची शक्ती परमेश्वर देणारच. तो उसमें से सहने की शक्ति जो है वो प्रभु हमें निश्चित रीति से देगा. हालेलुया. हालेलुया. ज्या पित्याने येशूला सहन करणारी शक्ती दिली, जिस पिता ने अपने पुत्र को सहने की शक्ति दी, ज्याने आमची निवड केली, जिसने हमारा चुनाव किया, तो सहन करण्याची शक्ती देणार नाही का? क्या वो हमें सहने की शक्ति नहीं देगा? हालेलुया. हालेलुया. तुमच्या
निवडल्यावर तो विश्वास ठेवा. जिसने हमें चुना है उस पर हम विश्वास रखें. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो आमच्यावर प्रेम करतो, वो हमसे प्रेम करता है, चिंता करतो चिंता करता है हमारी, आणि कोणत्या वेळेला तुम्हाला बाहेर काढायचं आहे हे तो जाणतो. और किस समय में हमें बाहर निकालना है वो जानता है. तर मधल्या वेळेत आम्हाला सहन करणं आहे. तो जो बीच का जो समय है उसमें हमें सहना है, तीच मोठी परीक्षा आहे. और वही बड़ी परीक्षा होती तिथेच है. आमच्या विश्वासाची पारख होते. वहीं पर हमारे विश्वास का परखा जाना होता है. आम्ही सर्व बरोबर चालतो हम सब सही चलते हैं, आणि जेव्हा प्रभूची वेळ येते ते थांबवायची, और जब प्रभु का समय आता कि वो रोकना है, त्याच वेळेला आमचा विश्वास नाही तसा होऊन जातो. उसी समय हमारा विश्वास डगमगा जाता है. म्हणून शेवटपर्यंत जो टिकेल तोच तारला जाईल. और इसलिए जो अंत तक बना रहेगा, टिके रहेगा, उसी का उद्धार होगा. हे तर प्रभूच्या येण्याविषयी आहे. और ये प्रभु के आने के विषय में पण है. मी हे जे सांगत आहे ते परीक्षेच्या वेळेचं सांगतोय. लेकिन हम जो कह रहे हैं वो परीक्षा के समय के बारे में कह रहे हैं. हालेलुया. हालेलुया. अशासाठी तीच वेळ महत्वाचे प्रभूला कार्य करण्याची. क्योंकि वही समय जो होता है वो महत्वपूर्ण होता है प्रभु का कार्य देखने के लिए. हालेलुया. हालेलुया. अब्राहमाला शेवटपर्यंत आपला विश्वास दाखवत राहावं लागलं. और अब्राहम को अंत तक अपने विश्वास को प्रकट करते रहना पड़ा. आमच्या विश्वासाच्या परीक्षेत आम्हाला शेवटपर्यंत आपला विश्वास प्रभूला दाखवत राहायला और पाहिजे. हमारे विश्वास की परीक्षा में हमें भी अंत तक अपने विश्वास को कृति में दर्शाना है. हालेलुया. हालेलुया. आणि अब्राहमाकडे परमेश्वरचं लक्ष गेलं. और अब्राहम के तरफ परमेश्वर का ध्यान था. ज्यावेळेला विश्वासाची परीक्षा होत होती और जब विश्वास की परीक्षा हो रही थी तेव्हा परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, तभी परमेश्वर ने अब्राहम से कहा, अब्रामा थांब. अब्राहम रुक जा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याची विश्वासाची परीक्षा होत असता अब्राहमाला परमेश्वरने थांबवलं. और उसके विश्वास की परीक्षा जब हो रही थी तभी परमेश्वर ने अब्राहम को रोका. हालेलुया. हालेलुया. म्हणून जेव्हा आम्ही अशा तऱ्हेने करतो आम्हाला फल प्राप्ती होते. और इसलिए जब हम ऐसी स्थिति से गुजरते तो हमें उसका प्रतिफल मिलता है. हालेलुया. हालेलुया. आणि अब्राहमाला माहिती नव्हतं और अब्राहम नहीं जानता था की त्याच्यासाठी मेंढा त्या झुडपामध्ये आहे. कि उसके लिए एक मेंढा परमेश्वर ने उस झाड़ी में रखा था. हालेलुया. हालेलुया. जरी त्याचं शिंग झाडीमध्ये गुडफडलेलं असेल, और उस मेंढे के जो सिंग थे उस झाड़ी में अटके हुए थे, ज्याने निवड केले तो जाणतोय कोणत्या वेळी काय द्यावं. जिसने चुनाव किया वो जानता है किस समय क्या देना है. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रभूवर विश्वास ठेवा. इसलिए प्रभु पर विश्वास रखो. मेंढा जरी त्या झुडपामध्ये अटकलेला होता, और मेंढा जो था उसके वहां पर झाड़ी में अटका हुआ था, हालेलुया, परमेश्वर जाणतो की कोणत्या वेळी काय द्यावं लेकिन परमेश्वर जानता था किस समय पे क्या चीज आणि देना है कोणत्या वेळी थांबवावं हे तो जाणतोय. और किस समय पे रोकना ये भी परमेश्वर जानता है. मग ज्या वेळेला आमची परीक्षा होत असता इसलिए जब हमारी परीक्षा होती है विश्वासात राहा. विश्वास में बने रहो. प्रभू वेळ आली की तुम्हाला त्याच्यातून बाहेर और काढेल जब समय आएगा प्रभु हमें उसमें से निकालेगा. आणि वेल तुम्हाला तो ती गोष्ट पुरवेल. और ठीक समय पर प्रभु वो जरूरत को पूरा करेगा. हालेलुया. हालेलुया. आम्ही विश्वासू जीवन जगत आहोत. हम विश्वासू जीवन जी रहे हैं. आत्म्यात प्रार्थना करत आहोत. आत्मा में प्रार्थना कर रहे हैं. आज्ञा पालन करत आहोत. आज्ञाओं को मान रहे हैं. विश्वास ठेवत आहोत विश्वास रख रहे हैं. आणि चांगलं करण्याचा हेतू समोर ठेवत आहोत. और अच्छा करने का उद्देश्य दर्शन हमारे आंखों के सामने हम रख रहे हैं. हालेलुया. पण देवाच्या लोकांनो, लेकिन प्रभु के लोगों, शैतान आमचा विरोधी आहे. हमारा विरोधी शैतान है. त्याच्याविषयी आमची आत्मिक लढाई आहे. और उसके साथ हमारा आत्मिक युद्ध है. म्हणून ही गोष्ट कधी विसरू नका. और इसलिए इस बात को हम न भूले. आम्ही आत्मिक आहोत हम आत्मिक लोग आणि हैं. आत्मिक हत्याराशिवाय आम्ही लढाई करणं असमर्थ आहे. और आत्मिक हथियारों के बगैर हम इस लड़ाई को नहीं लड़ सकते. हालेलुया. हालेलुया. म्हणून जो आमचा विरोधी आहे इसलिए जो हमारा विरोधी है त्याच्याविषयी आम्ही अजान असावं अशी देवाची इच्छा नाही. तो उसके विषय में हम अनजान रहे ऐसे परमेश्वर की मर्जी नहीं है. वचनाच्या प्रकटीकरणाविषयी आम्ही अजान राहू नये. और वचनों के भेदों के विषय में हम अनजान न रहे. त्यासाठी अनेक तऱ्हाचे आत्मिक साधनं आम्हाला परमेश्वराने दिलेली आहे. और इसलिए अनेक प्रकार के आत्मिक उपाय प्रभु ने हमें दिए हैं. हालेलुया. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही आत्मिक हत्यारं आपल्या सोबत घेऊन चालावं. और प्रभु की इच्छा यह है कि हम आत्मिक हथियारों के हमारे संग लेकर चले. हालेलुया. जरी तुम्हाला वाचता येत नसेल, यदि हमें पढ़ने नहीं आता, हालेलुया, जरी आम्हाला समजत नसेल, और यदि हम समझ नहीं पा रहे हैं, पण
परमेश्वराने जी निवड केली लेकिन परमेश्वर ने जो चुनाव किया है त्या ठिकाणी विश्वासाने प्रार्थना करा वहां पर बने रहो और विश्वास से प्रार्थना की करो प्रभू मला विश्वासाचे कान दे, कि प्रभु मुझे विश्वास वाले कान दे विश्वासाचं अंतःकरण दे और विश्वास करने वाला हृदय दे आणि वचन ऐकून तसं करणारी ज्ञान आणि बुद्धी दे. और वचन को सुनकर उसका अनुकरण करने वाला ज्ञान और बुद्धि तू दे. तो परमेश्वर उधारपणे देतो, और वो परमेश्वर उदारता से देता तो है, दोष लावत नाही. वो दोष नहीं लगाता. हालेलुया. हालेलुया. म्हणून कोणत्या वेळी काय द्यावं हे प्रभूला ठाऊक आहे. इसलिए कौन से समय क्या देना है वो प्रभु जानता है. आम्ही मागत नाही त्यामुळे आम्हाला मिळत नाही. हम मांगते नहीं इसलिए हमें नहीं मिलता. तुमच्या चैनबाजीसाठी मी हे बोलत नाही. और हमारे सुख चैन के लिए मांगना ऐसा मैं नहीं कहता. तुम्ही जे आत्मिक जीवन जगत आहात लेकिन जब हम आत्मिक जीवन जी रहे हैं त्यासाठी लागणारी ज्ञान बुद्धी परमेश्वराजवळ मागा. तो उसके लिए लगने वाले ज्ञान और बुद्धि हम परमेश्वर से मांगे. आम्ही वचने घेऊन चालावं. हम वचन को लेकर चले नजरेने दिसतं त्याकडे पाहू नका, और जो हमारे नजर दृष्टि में नजर आता है उसको देखकर ना चले. कारण मी विश्वासाने चालतो, दृष्टीने पाहत चालत नाही. क्योंकि हम विश्वास से चलते हैं और देखकर आंखों से देखकर नहीं चलते. हालेलुया. हालेलुया. आम्हाला विश्वासाने चालायला परमेश्वर शिकवत आहे. और विश्वास से चलने के लिए प्रभु हमें सिखाता है. हालेलुया. हालेलुया. जो प्रभूवर विश्वास ठेवतो जो कोई प्रभु पर विश्वास रखता है आणि त्याच्यावर अवलंबून राहतो, और उस पर निर्भर रहता है, हालेलुया, त्याला तो परमेश्वर न्यायी असं बनवतो. उसे परमेश्वर धर्मी ऐसा ठहराता है. येशूचं रक्त आम्हाला न्यायी बनवतो. यीशु का लहू हमें धर्मी ठहराता है. हालेलुया. हालेलुया. येशूच्या रक्ताखाली आम्ही आहोत. हम यीशु के लहू के नीचे हैं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो आम्हाला नीतिमान बनवतो, जो हमें धर्मी ठहराता है, त्याच्याजवळ आम्ही जेव्हा विश्वासाने प्रार्थना करतो, जब उसके पास हम विश्वास से प्रार्थना करते हैं परमेश्वर ऐकतो. परमेश्वर वो सुनता है. हालेलुया. हालेलुया. तर परमेश्वर चांगला आहे. क्योंकि प्रभु अच्छा है, भला है. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, इसलिए प्रभु के लोगों, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता और जब हम प्रार्थना करते हैं तो तुमचा विचार काय आहे तो हमारी सोच क्या है की प्रभूने प्रार्थना ऐकली आहे का, कि प्रभु ने मेरी प्रार्थना सुनी है या का नहीं. अशीच असफल झाली. क्या मेरी प्रार्थना ऐसी व्यर्थ हो गई. नीतिमानाची प्रार्थना कार्यकारी आहे. धर्मी की प्रार्थना कार्य करती है. कोणत्याही विश्वासू जनाने ह्या अविश्वासाच्या गोष्टी बोलू नये. और किसी भी विश्वासु व्यक्ति ने ऐसी अविश्वास की बातों को नहीं कहना चाहिए. तुम्ही याजक आहात हम याजक हैं. आणि याजकाची प्रार्थना स्वर्गात जाते. आमेन. और याजक की जो प्रार्थना है वो स्वर्ग में जाती ही है. हालेलुया. तुम्हाला याचं उत्तर पाहिजे यदि हमें इसका उत्तर चाहिए तर प्रभूचं उत्तर बायबलमध्ये आहे. तो उसका उत्तर परमेश्वर के वचन में है. प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा 8वा अध्याय 3 ते 4 तुम्ही वाचू शकता. और प्रकाशित वाक्य की किताब उसकी 8वें अध्याय और 3 और 4 आयत हम पढ़ सकते हैं. हालेलुया. हालेलुया. प्रभू या ठिकाणी असं म्हणतोय प्रभु यहाँ पर ऐसा कहता है की स्वर्गदूतांजवळ आमच्या प्रार्थना असतात कि स्वर्गदूतों के पास हमारी प्रार्थनाएं होती है आणि त्या देवासमोर चढवल्या जातात. और वो परमेश्वर को चढ़ाई जाती है. हालेलुया. हालेलुया. मग आम्ही का अविश्वास करावा. फिर हम क्यों अविश्वास दर्शाएं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही साधे नाही आहात. हम साधारण लोग नहीं हैं. ज्याने निवडले त्याने आमच्या मध्ये पवित्र आत्मा ठेवलेला आहे. जिसने हमें चुना है उसने हमें पवित्र आत्मा दिया है. हालेलुया. हालेलुया. मग आमच्या विश्वासाचे शब्द आम्ही जरूर बोलले पाहिजे. तो विश्वास की बातें हमें कहनी ही चाहिए. हालेलुया. हालेलुया. परिस्थिती काही असो, स्थिति कुछ भी क्यों ना हो, विश्वासाने चालायला परमेश्वर शिकवतो. विश्वास से चलने के लिए प्रभु हमें सिखाता है. हालेलुया. हालेलुया. जो प्रभूवर विश्वास ठेवतो और जो प्रभु पर विश्वास रखता है तो छोटा असो या मोठा असो, वो छोटा हो या बड़ा हो, प्रत्येकाला परीक्षेतून जावं लागेल. हर एक को परीक्षा से गुजरना पड़ता है. हालेलुया. हालेलुया. पण परमेश्वर सहायक आहे हे कधी विसरू नका. लेकिन परमेश्वर हमारा सहायक है, ये बात हम कभी भी ना भूलें. हालेलुया. हालेलुया. मग देवाच्या लोकांनो, प्रार्थना करताना थकू नये. और इसलिए प्रभु के लोगों, प्रार्थना करते वक्त हमें थकना नहीं चाहिए. काही लोक सांगतात प्रार्थना करून आता कंटाळा आला. कई लोग कहते कि प्रार्थना करके हमें कंटाल गया, खूप प्रार्थना केल्या, बहुत प्रार्थना की, काही उत्तर नाही. कोई उत्तर नहीं आया. पण प्रभू येशू असं म्हणतोय, लेकिन प्रभु यीशु ऐसे कहता है, लुकाचं पुस्तक त्याचा 18वा अध्याय आणि पहिल्या वचनात, लूका की इंजिल उसका 18वां अध्याय और पहली आयत ऐसी कहती है, हालेलुया, सर्वदा प्रार्थना करावी, थकू नये याविषयी येशूने दाखला सांगितला. और निरंतर प्रार्थना करनी चाहिए, हमें थकना नहीं चाहिए. इसके विषय में यीशु ने दृष्टांत कहा. तुम्ही विश्वास करा हम विश्वास करेंगे की तुमची प्रार्थना प्रभू पोहोचलेली आहे. कि हमारी प्रार्थना प्रभु के पास पहुंच गई है. केवळ आम्हाला विश्वास करायचा आहे. सिर्फ हमें विश्वास करना है. मग देवाच्या लोकांना आणखी एक वचनाकडे वळूया. और प्रभु के लोगों और एक वचन की तरफ हम देखें. लुकाचं पुस्तक त्याचा 21वा अध्याय
आणि 36 वचन. और लूका की इंजिल उसकी 21वीं अध्याय और 36वीं आयत हम देखें. यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबल असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे रहा. इसलिए जागते रहो और हर समय प्रार्थना करते रहो कि तुम इन सब आने वाली घटनाओं से बचने और मनुष्य के पुत्र के सामने खड़े होने के योग्य बनो. हालेलुया. हालेलुया. प्रभू शेवटी आम्हाला कुठे आणतोय बघा. तो प्रभु हमें कहाँ लेकर आता है देखिए. हालेलुया. हालेलुया. त्याची इच्छा या वचनात आहे. उसकी इच्छा इस वचन में है. हे सारं चुकवायला तो आम्हाला सामर्थ्य देतो. इन सारी घटनाओं से बचने का सामर्थ्य हमें देता है. आणि आता जर आम्ही तयार आहोत, और यदि आज हम तैयार हैं, हालेलुया, जेव्हा तो मनुष्याचा पुत्र येईल त्याच्यासमोर आम्ही बिनधास्त उभे राहू. तो जब वो मनुष्य का पुत्र आएगा तब उसके सामने हम खड़े रह सके. जेव्हा ही वचनं ऐकून जेव्हा आम्ही स्वतःला सबल करतो, जब इन वचनों को सुनकर हम खुद को बलवान करते हैं, हालेलुया, तर सर्व प्रसंगी आम्ही प्रार्थना करायला तत्पर असू. फिर हर समय प्रार्थना करने के लिए हम तत्पर ऐसे लोग बनेंगे. हालेलुया. हालेलुया. प्रभू आम्हाला त्याच्या वचनाचं प्रकटीकरण देतोय, प्रभु उनके उसके वचनों का प्रकटीकरण हमें देता है, प्रकाशन देता है. अशासाठी की आम्ही अंधारात चालू नये, इसलिए कि हम अंधेरे में ना चले, तर प्रकाशात चालावं. तो हम प्रकाश में उजियाले में चले. हालेलुया. हालेलुया. प्रभू आम्हावर प्रेम करतोय प्रभु हमसे प्रेम करता आणि है त्याची इच्छेप्रमाणे आम्ही करायला आता तयार राहावं. और उसकी इच्छा के अनुसार करने के लिए अभी हमें तैयार होना चाहिए. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, इसलिए प्रभु के लोगों, अशासाठी की तुमचं फल टिकावं, इसलिए कि हमारा फल हमें बना रहे, अशासाठी की जाऊन तुम्ही फल द्यावं, और हम जाकर फल लाए, तुमचे फल टिकावे हमारा फल हमें बना रहे, आणि येशू ख्रिस्ताच्या नावानं पित्याजवळ तुम्ही जे काही मागता ते तुम्हाला मिळावं. और यीशु मसीह के नाम से जो कुछ हम पिता से मांगते वो हमें मिले. हालेलुया. हालेलुया. प्रभूने आम्हाला त्याच्या अखेर शेवटपर्यंत आणलेलं आहे. प्रभु हमें उस अंत तक लेकर जाता है. ज्या ठिकाणातून आम्हाला येशू म्हणतो की माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते तुम्हाला मिळेल. इस स्थान पर लेकर जाता है जहाँ पर हम इसे कह सकते हैं, प्रभु हमसे कहता है कि मेरे नाम से तुम कुछ पिता से मांगो तो तुम्हें मिलेगा. हालेलुया. हालेलुया. या वचनानुसार आम्ही आमचं जीवन जगायला सुरुवात करूया. और आओ इस वचन के अनुसार हम अपना जीवन जीने की शुरुआत करें. हालेलुया. हालेलुया. ज्याने निवड केले तो शेवटपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन करेल जिसने हमें चुना है वो अंत तक हमारी अगुवाई करेगा. आणि ज्या कोणत्या वेळी तुम्हाला जे पाहिजे तो परमेश्वर पुरवेल. और जिस जिस समय में जिन चीजों की आवश्यकता है वो चीजें प्रभु हमें देगा. हालेलुया. हालेलुया. या देवाच्या वचनाप्रमाणे करायला आपलं मन, आपली बुद्धी वचनाकडे लावलेली आहे, त्याबद्दल प्रभूला धन्यवाद. और प्रभु की इच्छा के अनुसार करने के लिए अपना हृदय, अपना ध्यान हमने प्रभु के वचन की तरफ लगाया, इसलिए प्रभु का धन्यवाद. आणि याचं प्रतिफल परमेश्वर तुम्हाला येणाऱ्या दिवसात नाही तर आत्ता देण्यास समर्थ आहे. तो इसका प्रतिफल प्रभु हमें आने वाले दिनों में ही नहीं तो अभी देने को समर्थ है. हालेलुया. हालेलुया. या आपण प्रार्थना करूया. आओ हम प्रार्थना करें. सर्वशक्तिमान जिवंत देवा, सर्वशक्तिमान जीवित परमेश्वर, प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतोय, प्रभु यीशु मसीह के नाम से हम प्रार्थना करते हैं. धन्यवाद करतोय. धन्यवाद करते हैं. आज तुझ्या वचनासाठी धन्यवाद. आज तेरे वचन के लिए हम धन्यवाद देते हैं. तुझ्यापासून आलेलं वचन तेरी ओर से आया हुआ वचन तुझ्या लोकांना दिलेलं आहे. तेरे लोगों को दिया गया है. ज्यांना तू निवडला आहेस जिन्हें तूने चुना है त्यांना तू राखलंही आहेस और उनकी रक्षा भी तूने की है. आणि अडीअडचणीत देखील तू त्यांचं सहाय्यक आहेस. और हर परीक्षा में तू उनका सहायक है. हालेलुया. हालेलुया. आज देखील तू पित्याजवळ आम्हासाठी मध्यस्थ आहेस. और आज भी पिता के सामने तुम्हारे लिए मध्यस्थ है. पिता स्तुती देतोय. पिता हम तुझे धन्यवाद देते हैं. येशू ख्रिस्ताच्या नावात आमच्या भावांसाठी बहिणींसाठी तुला धन्यवाद. यीशु मसीह के नाम से हमारे भाइयों के लिए और हमारे बहनों के लिए तुझे धन्यवाद देते हैं. आज प्रभू तू बोलल्याप्रमाणे अनेक लोक अनेक स्थितीतून जात असतील. और प्रभु जैसे वचन हमने सुना, आज अनेक लोग अनेक स्थिति से गुजरते हैं. त्यांना तू निवडला आहेस उन्हें तूने चुना है आणि तू त्यांचं पाठबळ करायला आत्ता या वेळेला समर्थ आहेस म्हणून तुला धन्यवाद. और तू उनकी सहायता करने के लिए अभी इस समय समर्थ है, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं. प्रभू त्यांची सोडवणूक येशूच्या नावात पिता झालेली आहे म्हणून तुला धन्यवाद. प्रभु उनका छुटकारा प्रभु यीशु मसीह के नाम से हो चुका है, इसलिए हम धन्यवाद देते हैं. ऐकणाऱ्या भावांना येशूच्या रक्ताच्या सिंचनाखाली आणत आहोत. और हम सुनने वाले भाइयों को यीशु मसीह के लहू के नीचे लेकर आते हैं. त्यांच्यावरील सारी बंधनं येशूच्या नावात तुटली म्हणून प्रभूला गौरव.
और उन पर के सारे बंधन यीशु मसीह के नाम से टूट चुके हैं पिता, इसलिए हम धन्यवाद देते हैं। हालेलुया। हालेलुया। प्रभू तुझी कृपा, आशीर्वाद, जीवन, प्रार्थना करणारा अभिषेक येशूच्या नामात मोकला करतोय। प्रभु तेरी कृपा, आशीष और प्रार्थना करने वाला अभिषेक यीशु के नाम से हम उन पर आजाद करते हैं। प्रभू ज्या नसलेल्या गोष्टी असल्यासारखा तू बोलवतोस, प्रभु जो बातें है ही नहीं उन्हें है ऐसे तू पुकारता है। आम्ही ह्या गोष्टी आहेत असं बोलतोय। हालेलुया। और प्रभु जी ये बातें है ऐसे हम पुकारते हैं प्रभु। येशू ख्रिस्ताच्या नावात पिता मागतो, तू ऐक आणि मान्य कर। यीशु आमेन। मसीह के नाम से प्रभु प्रार्थना करते हैं, तो सुन और ग्रहण कर। आमीन।